हाय नमस्कार गुड मॉर्निंग। तर सकाळ सकाळ आज हेडव बनवायला लागली, त्याला कारण आहे. तर आपली बानू कशी खेळती तुम्हाला दाखवते. तिचं खेळणं तसं आहे. तर सकाळ सकाळ जरा थोडंसं उन्हाला टाकते ना मी, कवळ्या उन्हाला. मग आता बारकी नाही पण टाकते सारखं घरातच सकाळची हवा वेगळीच असते. आणि मन 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 आहे ना की इथंच आहे पण दिसत नाही. ते काय मी तुम्हाला उत्तर सांगते त्याचं. म्हणजे एक कोड आहे, ते हुमान आहे, हुमान. तर त्याचं असं आहे. बानू कशी हसते, तिला किती पटत आहे. तर इथंच आहे पण दिसत नाही. काय सांगा बरं, सांगू का मी? कारण कुणाकुणाला माहिती असेल, कुणाकुणाला नसेल माहिती. तर इथंच आहे दिसत नाही, ते म्हणजे हवा. हवा दिसते का आपल्याला? कधी नाही दिसत. फक्त त्याची हवा लागते पण दिसत नाही. इथंच आहे पण दिसत नाही. अजून एक हुमान सांगते. घाला येतं पण काढा येत नाही. ते पण बरेच जणांना माहिती असेल. ते म्हणजे काय? मीठ. मीठ टाका येतं का नाही टाकायला, पण ते काढायला येत नाही. म्हणजे टाकायला येत आहे पण घालायला येत आहे पण काढा येत नाही. असं एक हुमान आहेत. दोन असं बरेच मला हुमान नावं लय येतात. पहिल्या बायांची नावं होती. म्हणजे माझी आजी नावं आम्हाला शिकवायची. पुरींनो नावं असं घ्यायचं नाही म्हणजे कशी. आणि मी कधी गेली की मला याडच. तर आमची आजी म्हणजे चुलीवर होता सांडगा ग, तिचा नवरा लांडगा ग, टिंब टिंब असं म्हणायचं. चुलीवर होता पापड ग, तिचा नवरा माकड ग, अशा गोष्टी. तर जाऊ द्या, जरा आनंदात आहे मी पण. काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगायच्या, त्या नाही सांगायच्या. बरेच 2-3 दिवस झालं. काल शुक्रवारी देवदेव होता. देवदेव झाला. कोंबडा होता. बरेच जण म्हणत होते नाही का, कमेंटला मी काय उत्तर देत नाही कुणाच्या, पण अशी एक कमेंट आलती. म्हणजे मी देवाबद्दल नाही का, आमच्या कुळदैवत आहे ना त्याबद्दल सांगितलं. पण मी काही स्वतः बघितलेलं आहे का, ते मी ऐकलंय म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. आता म्हाताऱ्या बायांना आपल्यापेक्षा जास्त पावसाळ्यात त्यांनी खाल्लेला असतो, बरोबर. आणि आपल्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांना असतंय. पण आपण आता जन्म घेतलेला, आपल्या काळात जे चाललंय तेच आपल्याला माहिती असतंय. आणि पुढचं जे का आपला काळ येईल तेच आपण सांगतो. पण मागच्या कशा बाया होत्या, पहिल्या भाकरी कशा होत्या? हातावर भाकरी होत्या आणि चुलीलाच लावायची. पहिलं गॅस होतं का काय होतं? चुलीच. आणि चुलीला ती पण एवढुल्याच भाकरी बारकुशा, आणि ती पण असलेली जाड भाकर. एकाच भाकरीत आवड माणूस. पण ती भाकर एवढी चव देत होती पहिली खायला. आणि पहिले काय भाज्यांना बाजार हे होतं होय? गरीबात जे लयच हाल होतं. ती कुठं राजगिरा, कुठं तांदूळ जा, कुठं ते गरगटाची भाजी, कुठं लांडगं असतात का लांडगं. आपल्या रानात ही गेल्यावर लांडगं लागतात, पायाला टोचतो असं एवढं असतंय, गोल असतंय. त्याची भाजी अजून आम्ही खातोय. अजून एका दिवशी मी तुम्हाला रेसिपी त्याची करून टाकल. तर त्याचं एक महत्त्व आहे. त्याचं काय महत्त्व आहे माहिती आहे का? ते कमरेला 1 नंबर असते, 1 नंबर. त्यामुळं ती भाजीवाला आलाय फक्त. मी भाजी घेते. भाजी सकाळ सकाळी विकायला आलते. पाणी ही सुटलं म्हणून कामं झाली माझी सकाळ सकाळच. हो का, भाजी तांदूळ जा, करडी, आणि नेमकं सकाळच्या भाजीलाच येतं बरं का. तर कशी वाटते भाजी? मी आत्ताच याच्याबद्दल सांगत होती पहिल्या माणसांचं. तर कशी वाटते भाजी? हे कोणची भाजी आहे सांगा बरं. आणि भरपूर गावाकडं कशा एकदम ताजी ताजी रानातली भाजी उपटून आणायची. आणि सिटीत कसं 20 अन् 30 अन् 40 अन् 50ला भाजीची जोडी. आणि ही केवढ्याला असावं सांगा बरं? केवढी भाजी आहे
केवढी गड्डी पण आहे हो का, केवढी आहे, 10 रुपयाला फक्त. तरी आमच्या गावाकडली भाजी खायला मस्त मस्त. तांदूळचा घेतला, करडी पण होती पण नाही खाऊ वाटत, करडे खाऊ वाटत नाही. आता ज्वारीतल्या करड्या पहिल्या चांगल्या खायला, 1 नंबर लागते त्या. पहिली ज्वारी अशा अशा आल्या की करडी आणायची, ती तेव्हाच्या महिन्यात खायला चांगलीच असते. अजून बी खातं कोण असं नाही, पण पहिलं म्हणणं आहे म्हणून मी सांगते. आणि मी माझं कसं आहे, पहिल्या रिवाजावर जास्त मी बोलते आणि मला आवडतं पण म्हाताऱ्या माणसांचं बोलणं, कारण ते खरं असतं. आणि आताच्या आपल्या काळात जे असतं ते एकदम डुप्लिकेट. आणि पहिलं खरंच दवाखाना नव्हतं, काय नव्हतं. आजारी पडलं तरी कुठं हुलग्याचं काढण करून पी, कुठं मटकामध्ये शिजवून तसलं हुगड्यान फुगड्यान लय काय काय, पण तेव्हा चव पण द्यायचं. आताचं काय एकदम डुप्लिकेट खाणं आहे. पहिलं खाणं वेगळंच होतं. पहिली भाकर काय म्हणायची, इटल 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 इटल. आताच्या भाकरी सपरा सपा 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 रपा रपा असं आहे. म्हणजे पहिलं वेगळंच होतं वातावरण. तर मला हे बोलायचं होतं. आणि महत्त्वाचा असा विषय आहे की तुम्हाला मी देवाबद्दल सांगत होते. बरेच जण म्हणत होते काय बाया माणसं मुरकी आहे ती, काय पण म्हणतात, असं कुठं असतं का, देवाने तसं करायचं का, आणि त्या गाईचं असं आणि तसं. हो का भावा बहिणीनं, मग कसं आहे माहिती आहे का, पहिल्या गोष्टी ऐकलेल्या त्या खऱ्या असतात. आणि मी माझ्यासमोर झालं नाही की त्याने मी तुम्हाला म्हणते की देवाला दोष द्यावा, असं काय नसतंय. पहिलं ती म्हणजे सावट तर देवावर पडलं तर पहिलं देव पण कडक होतं, पण आताचं देव एकदम असं नाही का भरमीट झाल्यासारखं झालेलं आहे. तर म्हणजे असं माझं म्हणणं आहे. आता कुणाकुणाचं कसं म्हणणं आहे हे मला माहीत नाही, पण मला जे वाटतं तेच मी बोलते. आणि जे माझ्या घरात रुटीन आहे त्याबद्दलच बोलते. आता 2-3 दिवस झालं एवढी टेन्शनमध्ये होती, कारण देवदेव होता, काय कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही. आपल्या इथं दरवर्षी देवदेव असतो. गावातल्या सवासण्या होत्या, 7 सवासण्या घातल्या. आता तुम्ही माणसांना दाखवायचं काय, कुणाला आवडतं नाही आवडतं म्हणून, त्यामुळं मी काढत नाही. आणि हे तर तुम्ही बघितलंच की कोंबडा हे आणलेला आहे की नाही, देवाला हे गेलेलो. कसं आहे, आखाड्यातलं माणूस म्हणतं देवाला कोण कोण मानत नाही. मी मानते बाई, मी सगळ्याला मानते. कोण मला काही जे सांगाल ते, प्रत्येक देव सारखंच आहेत. प्रत्येक देवाला मनापासून तर पुंजलं तर ते देव पावतो. पण काही असतात तर जाऊ द्या, त्यांना पण समजलं. आणि ते विसरतात की देवाने आपलं कुठंतरी आपल्याला या जगात आणलेलं आहे, आणि देवामुळं तर आज ही धरती चांगली आहे. पण काय काय लोक म्हणतात आम्हीच कष्ट करतो, आम्हीच खातो ना, आम्हीच असं करतो ना, आम्ही आमच्या जीवावर करतो ना. काय कोणाचं ऐकायचं, बरोबर आहे. ते पण तुमचं म्हणणं बरोबर आहे, सोच. तर अशी एक सारखीच कमेंट येते, बानो बाळा बरी आहे का, बानूला दाखवत जावा, बानो बाळाचं चांगलं आहे का, बानो बाळाला दाखवत जावा, बानो बाईसाठी हेड्याव बनवत जावा. ती पोरगी कशी आहे माहिती आहे का, आता येदूर पत्र खेळत होती म्हणूनच मी म्हटलं की चला हेड्याव बनवा. आता गप बसली या, हो का, बघितलं का. आणि ती दुधाचं पातेलं आहे, आता दूधवाला येईन म्हणून बसले मी पण बानूला. आणि तुम्ही माणसानं आता आई कुठं गेली, वडील कुठं गेले, वडील तो का खाटात आता पहिल्या जाग्यालाच पिरू खाली मांडलाय, आणि इथं चूल मांडली, हो का. जागा झाली ना. आणि ही गवती चात्र सगळ्याला माहितीच आहे. आणि त्याबद्दल मी फुलं पण आणले, ती झाडं लय आणले ती. आणि त्या दिवशी तुळस आहे का नाही, तुळशीचं हे आहे का नाही, वाळलेलं मी हो का याच्यात टाकलं कुंडीत. तर किती बारक्या तुळशी उगवल्यात बघू शकते, हो का, बारक्या तुळशी उगवल्यात. आणि हो का, ही तर झाडं सगळ्याला माहिती असतील. ही उद्या सोमवारी 8 दिवस होईल. ही एक आणलंय गुलाबाचं झाड, आणि ती एक आणलंय. आणि पहिलं तर तुम्हाला दाखवते, तो का पहिलं दिसलं का, पहिलं तिकडं आहे, चांगली फुटली ती. आणि ही आंबा आहे आपला. आणि ही एक झाड आणलंय मी, आणतानीच कळ्या एवढ्या होत्या, आताशी उमजले ते.
आणली बारकी गुलाब आहे ती छोटी छोटी, ही बारकी गुलाब आहे ती छोटी छोटी, आणि त्याला एकच होतं पण चांगलं फुटलंय ते म्हणावं लागेल. कारण ह्याच्यात तुळशी का लावल्या. आता बरेच जण आपल्याकडे तुळशी न्यायला येतात महालक्ष्मीला, आणि महालक्ष्मी काय आपल्यात नाहीत, पण लक्ष्मी आहे घरामध्ये, ती लागते. आणि ती देवाकडे न्यायचं आहे मला, देवाकडे न्यायची तुळस. तिकडं नाही देवाकडं, शेरडण हिन खाऊन टाकतात. आणि कोणी आलं तर त्यांना रोपं उपटून द्यायची आपली लक्ष्मीला. नाही म्हणायचं नाही कोणत्या गोष्टीला, नाही म्हणायचं नाही. जे आपलं 4 हाताने होईल, ही 5 हाताने होईल ते दान करायचं. तर चला, नक्कीच हे आवडलं असलं तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसे ब्लॉग आवडतील, आपण जरा रेसिपीबद्दल बोलू, तर नक्कीच हे व्हिडिओ लाईक करत जावं, शेअर करत जावं, कमेंट करत जावं. बाय.